मुलांनो, झाली का आजच्या सगळ्या कार्यक्रमाची तयारी? एक लक्षात घ्या, आपल्याकडे आज बाहेरच्या म्हणजे दुसऱ्या गावातले शिक्षक पण येणार आहेत. काय आपली शाळा त्यांना एकदम मस्त आणि व्यवस्थित दिसली पाहिजे. काय आजचा कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे, वेळेत संपवायचा आहे. हो पांडुशेठ, तुमचं काय चालू आहे तिकडं? भाषण पाठ करताय? अहो, भाषण कागदावर नाही, काळजात असलं पाहिजे. अहो, महिला सक्षमीकरण म्हणजे काय? फक्त व्यासपीठावर जाऊन 2 शब्द बोलणं आहे का? नाही ना. अहो, माझ्या गावातली माय, बहीण, छोटी मुलगी सगळे शिकले पाहिजेत. स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत. अहो, ज्या मातीत सावित्रीबाईंनी ज्ञानाची ज्योत पेटवली, आपण अजून त्याच मातीतल्या बाईला अबला म्हणतोय. कसं काय हां? अहो, जग कुठे चाललंय? 21व्या शतकात आहोत आपण. डिजिटल क्रांती घडतीये सगळीकडं. मुली शिकल्यात. अहो, आपल्या गावातली मुलगी सुद्धा शिकली आहे. आज आपल्या गावातली मुलगी प्रशासनात काम करतीये. उद्या आपला गाव त्याच मुलीच्या हातात द्यायचा आहे. सरपंच म्हणून ती हा गाव चालवणार आहे. मुलगी आता फक्त उंबरठ्यान घरापुरती नाही मर्यादित ठेवायची. कळलं का? त्यामुळं गावातल्या सगळ्या घरात जायचं. सगळ्या, सगळ्या घरात जाऊन सांगायचं, आजच्या कार्यक्रमाला घरातली प्रत्येक स्त्री आलीच पाहिजे. काय? आज आपण एक घोषणा करायची. योजना फक्त कागदावर नाही, तर मैदानावर उतरवायची. आता फक्त बाई घर चालवण्यापुरती नाही, तर देश चालवणारी एक शक्ती बनली आहे, हे त्यांना सांगायचं.